आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड शहरालगत असलेला दादली पूल हा गेले 60 वर्षांहून अधिक जुना असून सध्या त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे। 2024 मध्ये प्रशासनाने या पुलावर काही प्रमाणात डागडुजी केली होती, मात्र ती केवळ तात्पुरती ठरली आहे। पावसाळा तोंडावर आला असून जर या कालावधीत हा पूल कोसळला तर अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे। या पुलाचा वापर दररोज हजारो ग्रामस्थ करत असून तो एकमेव मार्ग या भागातील अनेक गावांसाठी शहराशी जोडला जाणार आहे। पुलाच्या एका बाजूचा पाया कमकुवत झाला असून वाहतुकीसाठी तो धोकादायक ठरत आहे। नागरिकांकडून सातत्याने या पुलाची पुनर्बांधणी किंवा संपूर्ण दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे, मात्र अद्याप ठोस पाऊल उचलला गेला नाही। हा पूल जर कोसळला आणि त्यामध्ये जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाची निष्क्रियता आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे। आता तरी प्रशासनाने जागा होऊन तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। नमस्कार, मी मनोज चेंडेकर माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय। आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलेलो आहे। अर्थातच प्रशासन म्हटल्यावरती आता मंडळी आपल्याला प्रश्न पडला असेल की मी प्रशासनाबद्दल का बोलतोय। मी आता जिथे उभा आहे ते म्हणजे महाड शहराच्या लगत असणारा हा दादली पूल आणि ह्याच दादली पुलाच्या जवळपास मी उभा आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य मंडळी अजून एक की हा दादली पूल आहे 60हून अधिक वर्ष जुना असलेला हा पूल ओळखला जातो, मात्र ह्याच दादली पुलाचा एक पाय कमकुवत झालेला आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून मागच्या वर्षी डागडुजी देखील करण्यात आली होती, एक प्लेट लावून। म्हणजे येत्या पावसाळ्यात हा पूल कोसळला आणि जीवितहानी झाली तर त्यावेळी जिम्मेदार कोण असेल असा देखील सवाल निर्माण झालेला आहे। आपल्या समोरची एक ताजी घटना दिसून येते ती म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी राजेवाडी सावित्री नदी पूल देखील जुना होता, ब्रिटिशकालीन होता। ज्यावेळी प्रशासनाने त्या पुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यावेळी लक्ष दिलं नाही किंवा नवीन पूल उभारला नाही, मात्र ती एक काळ रात्र निर्माण झाली आणि रात्रीच्या वेळी भर पावसामध्ये अनेक वाहने पूल कोसळल्यानंतर त्या नदीमध्ये कोसळले आणि अनेकांचा जीव देखील गेला। अनेकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी नवीन पूल उभारला। प्रशासनाचा विचार करण्याची जी क्षमता आहे ती दिसून यायला लागलेली आहे, कारण जोपर्यंत पूल कोसळत नाही किंवा जीवितहानी होत नाही तोपर्यंत आम्ही नवीन पूल उभारणार नाही, अशीच आता परिस्थिती दादली पुलाची झालेली पाहायला मिळते। मात्र जर येत्या पावसाळ्यामध्ये दादली पूल कोसळला आणि अनेकांचा जीव गेला आणि त्याचबरोबर 84हून अधिक गावांचा संपर्क तुटला तर त्यावेळी प्रशासनाकडे कोणतं उत्तर राहील असा आता सवाल निर्माण झालेला महाड शहरामध्ये पाहायला मिळतोय। तर मंडळी, मी इथेच थांबतो। पुन्हा एका नवीन विषयाच्या माध्यमातून आपली सगळ्यांची भेट घेण्यासाठी लवकरच येतोय। तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।